बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. मराठे हे छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत, अगदी थेट वंशज आहेत. मराठ्यांनी छत्रपती शिवरायांचा वारसा कायम कायम जपलाय. हा वारसा त्यागाचा होता, हा वारसा बलिदानाचा आहे, हा वारसा शौर्याचा आहे, हा वारसा निष्ठेचा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याविषयी आज मी तुम्हा सर्वांशी बोलणार आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट हा वारसा गनिमी काव्याचा देखील आहे. छत्रपती शिवरायांनी आपल्याला हा गनिमी कावा शिकवलाय. गोरिला टॅक्टिस म्हणतात ना इंग्रजीमध्ये. हा छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा आपल्याला आपल्या आयुष्यात सगळ्याच ठिकाणी उपयोगाला येणार आहे, अगदी राजकीय आयुष्यात देखील. नेमकं काय घडलं? आज धाराशिवची काही वेळापूर्वी मी काही बातम्या पाहत होतो. धाराशिवची एक बातमी माझ्या समोर आली. धाराशिवचे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी माननीय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, तुमच्या माझ्या भाषेतलं चुना आयोग, या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला किंवा इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्राला म्हणा, त्यांनी एक पत्र लिहिलं. या पत्राचा संदर्भ काय तुमच्या सर्वांसमोर ठेवतो. या सचिन ओंबासेंना, जिल्हाधिकारी सचिन ओंबासेंना एका गोष्टीची जाणीव झाली. आता धाराशिव जिल्हा मराठ्यांचं केंद्रबिंदू, मराठ्यांची राजधानी म्हणा, जशी सातारा, जशी छत्रपती संभाजीनगर असेल, तसं धाराशिव जिल्हा. या सचिन ओंबासेंना एका गोष्टीची जाणीव होत होती, मराठ्यांचं काहीतरी चाललंय. आता काय चाललंय? त्यांनी बारीक लक्ष घातलं असणार. त्यांना जाणवलं मराठ्यांच्या बैठका चालू आहेत. अगदी गावोगावी खेडोपाडी मराठ्यांच्या बैठका चालू आहेत आणि बैठकांमध्ये एक प्रस्ताव पारित होतोय, एक निर्णय घेतला जातोय की प्रत्येक गावातून, बारीक लक्ष द्या मी काय सांगतोय, प्रत्येक गावातून जवळपास 1 ते 2 उमेदवार मराठ्यांचे रिंगणात उतरणार. मग विधानसभा असो किंवा या देशाची लोकसभा असो, महाराष्ट्रातल्या 48 लोकसभांच्या जागा असो. आता याने फरक काय पडतो? तर फरक पडतो, पुढे ऐका काय झालंय. प्रत्येक गावातून 2 उमेदवार उभे राहणार. म्हणजे जवळपास एका लोकसभा क्षेत्रामध्ये किंवा एका विधानसभा क्षेत्रामध्ये जर ह्या 2 प्रमाणे पाहिलं तर जवळपास 1.5 ते 2,500 ते जास्तीत जास्त 2,000 उमेदवार निवडणुकांच्या रिंगणामध्ये उतरणार मराठ्यांचे. आता तुम्ही म्हणाल याने काय फरक पडतो? 1,500-2,000 उमेदवार रिंगणामध्ये जर उतरले तर ह्याने काय फरक पडतो? मतविभाजन होईल. याच्यातून तर मतविभाजन होणार. मराठ्यांचे सारी मतं ही या 1,500-2,000 मतदारांमध्ये विभागली जाणार किंवा या उमेदवारांमध्ये विभागली जाणार आणि मराठ्यांचं नुकसान होणार. हा गनिमी कावा आपल्याला नेमकं काय शिकवतो हे लक्षात घ्या. आता या 1,500-2,000 उमेदवारांमध्ये किंवा 2,000 उमेदवारांमध्ये मतविभाजन करायचं नाही. मतदान कुणाला होणार हे ठरलेलं असेल. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर असे 2-2 हजार मराठ्यांचे उमेदवार जर रिंगणात उतरले आणि राजकीय पक्षांचे काही असे पकडले, एक राऊंड फिगर पकडूया. समजा 2,000 सोडूनच द्या, आपण 2,000 उमेदवार उभे करणार आहोत मराठ्यांचे, पण 2,000 सोडून द्या. आपण एक राऊंड फिगर घेऊया 1,000ची. राजकीय पक्षांचे मिळून आणि मराठ्यांचे मिळून समजा एका लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा एका विधानसभा मतदारसंघामध्ये 1,000 उमेदवार उतरले. तुम्हाला सर्वांना माहित असावं, लोकसभेसाठी अनामत रक्कम आहे 25,000 रुपये. ओपन वर्गासाठी सांगतोय मी, खुल्या प्रवर्गासाठी सांगतोय. आणि विधानसभेसाठी ही अनामत रक्कम आहे 10,000 रुपये. आता मी लोकसभेचं गणित तुम्हाला सांगतो. समजा आता जवळच्या निवडणुका आहेत लोकसभेच्या. ह्या वोटिंग मशीनची, ईव्हीएम मशीनची एक क्षमता तुम्हाला सांगतो. ईव्हीएम मशीनची क्षमता आहे एका मशीनवर 16 नावे, एका मशीनवर 17वं नाव येऊ शकत नाही. आणि एका मतदारसंघामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया 24 मशीनपेक्षा जास्त मशीन देऊ शकत नाही. म्हणजे एका केंद्रावर जास्तीत जास्त 24च मशीन असू शकतात. म्हणजे एका केंद्रावर समजा 10 रूम असतील तर प्रत्येक रूम मध्ये 24 असेच असतात. 25वी मशीन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया अप्रूव्ह करत नाही. आता 24 एकावर 16 असे जवळपास 24 गुणिले 16 384चा हा जो आकडा येतो, हा जास्तीत जास्त एका लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा एका विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त 384 उमेदवार जर उभे राहिले, मी जास्तीत जास्त म्हणतोय, तरच ईव्हीएम मशीनवर मतदान होणार. अन्यथा
बारीक लक्ष द्या, अन्यथा हे मतदान जर 385 वा आला किंवा समजा 500 उमेदवार उभे राहिले तर अन्यथा हे मतदान बॅलेट पेपरवर जाणार त्या विधानसभा क्षेत्रापुरतं किंवा त्या लोकसभा मतदारसंघापुरतं. म्हणजे संबंध महाराष्ट्रात नाही सांगत आहे, कारण ते 500 उमेदवार हे त्या विभागातले असणार, त्या विधानसभेतले असणार, त्या लोकसभा मतदारसंघातले असणार. मग आता मराठ्यांचे आणि सर्व राजकीय पक्षांचे मिळून जर 1000 उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात उतरले तर जाहीर सी बात आहे, मशीन बाहेर होणार आणि बॅलेट पेपरवर निवडणुका लागणार, जो आपला मुख्य अजेंडा आहे. खरं तर बॅलेट पेपरच्या कशा चिंधड्या उडवायच्या याचं प्रात्यक्षिक तुम्ही सर्वांनी त्या चंदीगड मेयर महापालिकेच्या निवडणुकीत पाहिलं होतं. कशा प्रकारे तो अनिल मसी याने कशा प्रकारे ते बॅलेट पेपरवर खाडाखोडा केल्या आणि पेपर बाद केले. शेवटी सुप्रीम कोर्टाने जी द्यायची ती चपराक दिलेली आहे, बाहेर फेकून दिलेला आहे आणि नवीन महापौराची निवडणूक झाली आणि तो महापौर आम आदमी पक्षाचा बनला. काँग्रेस आणि आम आदमी पर्यायाने इंडिया आघाडीचा बनला. सुप्रीम कोर्टाचे आभार. पण तरीही असे अपवादात्मक असे प्रकार तुम्हाला दिसणार, पण तरीही बॅलेट पेपरवर निवडणूक होणं हे फार गरजेचं आहे. ही जी गनिमी काव्याची चाल आहे ही इथून तुम्हाला लक्षात येईल नेमकी कशासाठी आखतायत मराठे, त्यांना काय अपेक्षित आहे या सगळ्यामधनं. जर 384 पेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले, आपसूक ही निवडणूक ही ईव्हीएम वरून बाजूला होऊन किंवा ईव्हीएम रद्द होऊन ही बॅलेट पेपरवर होणार. तुम्हाला आणखी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो, लक्षात घ्या. या धाराशिवच्या सचिन आंबोसे यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला काय सुचवलंय की तुम्ही या गोष्टीमध्ये आतापासून लक्ष घाला. मला माहित नाही लक्ष घालणं म्हणजे ती 24ची कॅपॅसिटी मशीनची वाढवून आणखी काही वाढवून 1000 पर्यंत न्यायची असं काही असेल, किंवा तुम्ही याच्यासाठी काही मार्गदर्शक तत्व जाहीर करा की नक्की काय असणार. असे 1000 उमेदवार फॉर्म भरू शकतात का, कारण हे जाणीवपूर्वक दाखवणार ते की हे फॉर्म जाणीवपूर्वक भरले गेलेले आहेत. मग ह्याच्यामध्ये काही रद्द करण्याचा प्रकार असेल किंवा काही त्यांना काही अटी शर्ती घातल्या जाऊ शकतात ज्या आजवरच्या कधी निवडणुकांच्या इतिहासात घातल्या गेल्या नव्हत्या. अशा अटी शर्ती घातल्या जाऊ शकतात आणि उमेदवारांचे अर्ज बाद केले जाऊ शकतात, काही असू शकतं. पण हे आगाऊ सूचना करून जाणीवपूर्वक निवडणूक आयोगाला जाग करण्याचे काम केलं गेलेलं आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. मग जिथे 1000 उमेदवार होतील तिथे ते उमेदवार वाढून 2000 पर्यंत जातील. मराठा गनिमी काव्यामध्ये कोणीही मराठ्याला अडकवू शकत नाही. आता जर 25,000चं तुम्ही डिपॉझिट पाहिलात आणि 1000 जरी उमेदवार पाहिलेत तर जवळपास ही रक्कम 120 कोटींवर जाते. किती? 120 कोटींवर. कारण 48 वॉर्ड मी पकडले महाराष्ट्रभरातले 48 लोकसभा मतदारसंघ. आता जवळपास 120 कोटींवर ही सारी अनामत रक्कम. आता मराठा काही एवढा श्रीमंत नाही की 120 कोटी उभ्या महाराष्ट्रातनं. बरं, ही फक्त एका मतदारसंघाची गोष्ट नाही, ही मी महाराष्ट्राचा आकडा सांगतोय. ही 120 कोटींवर रक्कम जाणार. जर एका मराठाने 30 रुपयांची जरी वर्गणी काढली ना, महाराष्ट्रातला 5 कोट मराठा आहे, एका मराठाने 30 रुपयांची जरी वर्गणी दिली ना तर मराठ्यांकडे 120 नाही तब्बल 200 कोटींची रक्कम जमा होते. 200 कोटींची. एका मराठ्याने 30 रुपये जरी दिली तर 200 कोट रक्कम जमा होते. त्यातले 120 कोटी रुपये या सगळ्यांच्या अनामत रकमेला खर्च होतील. इतकं सिंपल गणित आहे. आणि 30 रुपये मराठा नक्कीच देऊ शकतो. आता हे जे काही आहे हे अजून काही ठरलेलं नाही. या संदर्भात काही बैठका होत आहेत. स्वतः मनोज जरांगे पाटील या संदर्भात काही निर्देश देतील. संबंध महाराष्ट्रातल्या मराठ्यांना त्या प्रकारे गाईडलाईन्स जारी केली जाईल. पाहूयात नेमकं काय घडतंय. पण हे जे काही चाललंय मराठ्यांच्या गनिमी काव्याचं, याचं मला एक विशेष कौतुक वाटतं. कौतुक यासाठी वाटतं कारण जर तुम्ही आम्ही सांगितल्यानंतर ईव्हीएम हटवणार नसाल तर आम्हाला आमचा गनिमी कावा शिकवतो या ईव्हीएम वर पर्याय कसा शोधायचा ते. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.